सत्यप्रकाश मालखेडे, बागडे लेआउट, राजेंद्र नगरमध्ये राहतो. 29 तारखेची घटना होती. आमच्याकडे बिबट्या आला. खाली लॅब्राडॉरची आमची पिल्लं होते, ते 2 पिल्लं घेऊन पळाला. इकडे परत डिपार्टमेंटला आम्ही सांगितलं. 3 दिवसानंतर आले, पाहून गेले फक्त, पण काही कारवाई केली नाही. काही ट्रॅक कॅमेरे वगैरे काही लावले नाही, काही कारवाई झाली. त्याच्यानंतर आजची घटना आम्ही सकाळी रोबीमध्ये पूर्ण काय 6च्या 6 पिल्लं पूर्ण गायब झाली. त्याने पूर्ण रक्त आहे पूर्ण इकडं खतम झाले. 6 पूर्ण रक्त पूर्ण इकडे आहे, पूर्ण फ्लोअरमध्ये रक्त पडले. फॉरेस्ट विभागाने फोन केला होता. हो हां, प्रदीप बाळ म्हणून आहे RFO, त्यांना फोन केला. फोनमध्ये बोलले बघ ठीक आहे काहीतरी पाहू म्हणून एवढं बोलले. माहीत पण कधी येते काय करतात, काय कारवाई करतात. पण आतापर्यंत काही कारवाई झाली नाही. ती मुलगी आहे, घरातली फक्त फॅमिली असते, 2च आम्ही मेंबर आहोत. घरातली कोणी नाही राहत, दुसरा मोठा माणूस. माझं नाव राहुल काशीनाथ बोरकर. मी कमल कॉलनी नंदवर लेआउटमध्ये राहतो. बागडे लेआउट माझ्या जवळच आहे. आता जे आज रात्री जी घटना झालेली आहे ते आमच्या मित्राकडे झालेली आहे. आम्ही रात्री 10, 11, 12 वाजता येतो. रेल्वे डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे मित्राला कधी 2 वाजता यावं लागतं, कधी 1 वाजता यावं लागतं, कधी सकाळी 4 वाजता पण यावं लागतं. त्यांच्या शिफ्टचं काही ठिकाणा नसतं. त्याच्यामुळे कसं, आणि प्रत्येकजण इकडे सर्व्हिसला असतो. लहान लहान मुलं पण इकडे खेळत राहतात. इकडे ओपन पेस आहे, इकडे कमल कॉलनीचं ओपन पेस आहे, इकडे बागडे लेआउटचं ओपन पेस आहे. आणि इथं बिबट्याचा वावर आता खूप जास्त प्रमाण वावरलेला आहे. तो आज आमच्या घरापर्यंत येऊन पोचलेला आहे. वरतं टेरिसवर आहे, हे जे आहे हे टेरिस आहे, आणि टेरिसमध्ये ते पिल्ले ठेवलेले होते. आज सकाळी बघतो तर याच्यातले 6 पिल्ले गायब झालेले आहे. परवाच्या दिवशी 29 मागच्या महिन्यात 29 तारखेला पण 2 पिल्ले खालून तो बिबट्या येऊन घेऊन गेलेला आहे. आणि याच्यावर अजूनपर्यंत काही कारवाई झालेली नाही. आमची अशी मागणी आहे की याच्यात ताबडतोब पण याच्यावर ॲक्शन घ्यायला पाहिजे. ट्रॅप कॅमेरा आणि याच्यावर ट्रॅप कॅमेरा लावून घ्यायला पाहिजे. कारण की आता हा 2-3 दिवसानंतरच बिबट्या येऊन राहिला आहे ग्रस्त. त्याच्यामुळे हे आजूबाजूचा एरिया खूप प्रमाणात एकदम भयभीत झालेला आहे. आणि कधी काय होईल याच्यावर मनुष्यहानी पण लवकरात लवकर होऊ शकते. तर याच्यावर फॉरेस्ट डिपार्टमेंटनं लवकरात लवकर याच्यावर कारवाई करा अशी आम्ही त्यांना विनंती करतो.